चा खेळ इथून सुरुवात होईल. टॉस जिंकल्यानंतर प्रथमतः क्षेत्ररक्षण. मागील मॅच मध्ये काशीपाडा धनसार या संघाला शरणागती पत्करावी लागली, ती म्हणजे जय हनुमान वडकुन या संघाच्या समोर. आणि जो मी उल्लेख केला होता टॉस बाईट मध्ये की एक काळ ज्या वेळेला सुरुवात झाली अंडरआर्म क्रिकेटमध्ये जय हनुमान वडकुंची, आणि तो काळ सुवर्ण काळ राहिला त्यांचा. अफलातून क्रिकेट, काय जबरदस्त फॉर्मात राहिला तो संघ. आणि खऱ्या अर्थानं आपण पाहू शकाल आता या मॅचला इथून सुरुवात होईल. चला बॅट्समन पाठवायच्यात मैदानाच्यात. वेळेचा विचार केला 11 वाजलेत. आतापर्यंत आपण या पहिल्याच पॅनलमध्ये आहोत मित्रांनो. वेळ तेवढीच महत्वाची आहे. मागील मॅचचा मॅन ऑफ द मॅच लखलखता तारा मुरबे या गावाचा नाव आहे विशाल तरे. साथीने एका बाजूला आपण पाहतात हार्दिक मेहर. या दोन दिग्गज अनुभवी सिनियर खेळाडूंची इथे ओपनिंगची आघाडीची जोडी मैदानाच्या आतमध्ये. विशाल खूप चांगलं त्यांनी बाईट म्हणलं की या पालघरमध्ये खूप कमी वेळा मी येत असतो, परंतु आल्यानंतर आज मॅन ऑफ द मॅच मिळतंय, मनाला सुख मिळालं, आनंद वाटतोय. सन्माननीय विनोद पाटील साहेब ज्यांनी मात्र या स्पर्धेकरिता सलग 3 दिवस प्रेक्षकांसाठी, खेळाडूंसाठी, आयोजकांकरिता अनलिमिटेड चहा, थंडीचे दिवस आणि वाफाळलेला चहा विनोद पाटील साहेबांच्या माध्यमातून, जे धीरज पाटील यांचे पिताश्री आहेत, ज्यांनी खऱ्या अर्थानं एक नररत्न जन्मी घातला, म्हणजेच तो धीरज पाटील लाल्या आपल्याला पाहायला मिळतोय. आणि त्यांच्याच वडिलांच्या माध्यमातून विनोद पाटील सर यांनी मात्र चहाची इथे उत्तम सुविधा या स्पर्धेकरिता दिलेली आहे. आलेल्या तमाम लाडक्या प्रेक्षकांचं सहर्ष हार्दिक स्वागत. आपण पाहतायत रत्नदीप क्रीडा मंडळ वेऊर भंडाराळी पुरस्कृत रत्नदीप चषक 2026चा हा रणसंग्राम. नेत्रदीपक, नेत्रलोचक, नयन चक्षु, नयन विहंगम असं हे आयोजन नियोजन आपल्याला पाहायला मिळतं, ते म्हणजेच रत्नदीप चषकाचं. मॅचला सुरुवात विशाल स्ट्रायकिंग एंडला. पहिलाच बॉल जितेन यांचा सेन्सिबल क्रिकेट सुरुवात इथून मात्र आपल्याला पाहायला मिळतंय. सॉफ्ट हँड फक्त बॉलला दिशा दिली आणि तदनंतर इथे स्कोर कार्डला सुरुवात होते. आमच्या साथीने आम्हाला पाहायला मिळत आहेत हिमांशु सिंग, ब्रँड आहेत पास्तळचे. अगदी कमी कालावधीमध्ये पाटील नेटवर्क्स या यूट्यूब वाहिनीला आता कंट्रोल करतायत. एका बाजूला आपण पाहतात विघ्नेश मोरे, सालवडचा ब्रँड विघ्नेश ठाकूर आपल्याला पाहायला मिळत आहेत. त्यांच्या साथीनं मुन्ना मृण्मय मोरे, वेऊरचेच दिग्गज असे गुणलेखक, आणि आमच्या साथीनं प्रसाद मोरे. खूप चांगलं ज्या पद्धतीनं साऊंड सिस्टम प्रसाद पाटील ब्रँड आहेत वेऊरमधले. खऱ्या अर्थानं जो आमचा आवाज तुमच्या कानावरती पोहोचतोय तो अगदी क्लिअर अँड क्लीन पोहोचविण्याचं काम करतायत. अँड मंडप अँड डेकोरेटर्स खूप चांगल्या पद्धतीनं प्रदीप. धावसंख्या फलकावरती आपण पाहतायत 2 बॉलचा खेळ संपल्यानंतर 2 धावा जितेन आलेत गोलंदाजी ट्रॅकवरती. यावेळेला फटका तर खेळला जरूर चांगला विशालनं, अगदी गुडघा वाकवला, तदनंतर स्वीप केला, सिंगल मिळाली. 3 बॉलचा खेळ संपल्यानंतर 3 धावा. पहिला संघ आपल्याला पाहायला मिळाला सुपर 8चा, ज्याचं नाव राहिलं उर्वे 11, साई एकता बिरवाडी, क्रितेश घरत आणि सार्थक. क्रितेश संपूर्ण फ्लॉप राहिला, परंतु सार्थकाने निकुंजनं डावाला सावरलं आणि पॅराडाईज बोईसर संघाला धक्का दिला सेकंड मॅचमध्ये. याही वेळेला फटका तर खेळलाय. डीप एक्स्ट्रा कव्हरला खेळाडू आहेत पॉईंटमध्ये, बॅकवर्ड पॉईंटमधून फील्ड झालं खूप चांगल्या पद्धतीनं. आणि आता 4 बॉलचा खेळ संपला. 4 बॉलचा खेळ संपल्यानंतर 4 धावा. रत्नदीप चषकाची दुसरी रात्र आणि दुसऱ्या रात्रीत क्रिकेटचं घमासान. खूप चांगलं आयोजन नियोजन आणि एक ही स्पर्धा आज संपूर्ण पालघर जिल्ह्यामध्ये चर्चेत असेल. निखिल पाटील आपल्याला पाहायला मिळतात. इथे आपण पाहतात निखिल पाटील यांच्या स्वागतासाठी ठोकलेला हा चौकार. निखिल पाटील आपल्याला पाहायला मिळतात. सातत्यानं क्रिकेटवरती एक वेगळं असणारं प्रेम, आणि फ्रेडून फार्मा मेंटेनन्सचे इंचार्ज म्हणून आपण त्यांना पाहतायत, आणि त्यांचं देखील स्वागत आहे. त्यांच्या स्वागताकरिता ठोकलाय चौकार. या चौकाराच्या साह्याने धावसंख्या आता जाऊन पोहोचते, ती म्हणजेच 5 बॉलचा खेळ संपल्यानंतर रनसंख्या 8 डावा या धावफलकावरती आहेत. विनोद पाटील साहेबांच्या माध्यमातून चहाची उत्तम सुविधा. धीरज पाटील यांचे वडील पिताश्री. इथे देखील सेन्सिबल क्रिकेट, याला म्हणतात गुणवंत क्रिकेटपटू. एका बॉलवरती चौकार आला, पहिले 4 बॉल 4 सिंगल घेतले, 5व्या बॉलवरती चौकार ठोकत शेवटच्या बॉलवरती सिंगल घेऊन पहिल्या षटकाचा खेळ संपवला. आणि हे मुरबेकडेही गुणवत्ता आहे. आता यूट्यूबचे जे व्ह्यूवर्स वाढले असतील ते संपूर्ण मुरब्याकडनं असतील, कारण मुरबे गावामध्ये क्रिकेटचा एवढा क्रेज आहे की विचारून सोय नाही. ज्या पद्धतीने क्रिकेटप्रती त्यांचं प्रेम वेगळं असतं. धावसंख्या फलकावरती 9 आहेत. आता 500 जे आमचे प्रेक्षक आहेत ते लाईव्ह आहेत या स्पर्धेला जोडले. त्यामध्ये मी म्हणेन की 200 प्रेक्षक हे मुरब्याचेच असतील, कारण मुरबेचा संघ एक गाव एक फॉर्मॅटने एक चांगला संघ बनतो. आणि आपण पाहू शकाल ज्यामध्ये
अनेक चांगले खेळाडू आपल्याला पाहायला मिळतात. आता सलामीचे फलंदाज दोन आहेत, एका बाजूला विशाल, एका बाजूला हार्दिक. तेजस असतील, दर्शक असतील, अंशू असतील, रोनित असतील. गोलंदाज आपल्याला ध्रुव यांना पाहतायत आपण. तदनंतर ध्रुतेश असतील. आज नवीन एक गोलंदाज अनिश, तेही युवा खेळाडू आलेले आहेत. म्हणजेच मुरबे संघ हे टॅलेंट पाहतं, परंतु जे आमचे एक्स्ट्रा खेळाडू 10वे खेळाडू आहेत निर्भय, मेर, यांचं कौतुक करावं तेवढं कमी. संघामध्ये खूप चांगले क्रिकेटपटू ते आहेत, परंतु सिनियर खेळाडू ज्या वेळेला येतात त्यावेळेला स्वतः सांगतात की संघामध्ये मला जागा मिळाली नाही, हरकत नाही, मी आपल्या संघाचं 10वा खेळाडू म्हणून प्रतिनिधित्व करीन. आणि खऱ्या अर्थानं एकदा निर्भयसाठी टाळ्या व्हायला हव्या. धावसंख्या फलकावरती 9. पहिला बॉल डॉट आलाय, विशेष आपल्याला पाहायला मिळतात. इथे हा चेंडू पंच दर्शवतील की वाईट बॉल आहे, आणि या वाईट बॉलने आता डबल डिजिटमध्ये स्कोर कार्ड जाऊन पोहोचते 10 वरती. बिनबाद 10 अशी ही जोडी. सॉफ्ट हँड अगदी बॉलला स्टिअर केलं आणि धावसंख्या फलकावरती इथून आकार घेईल ती म्हणजेच जाऊन पोहोचते 11. कौशल भोईर. युनिक स्पोर्ट्स ट्रॉफी आपल्याला पाहायला मिळतात. अगदी कमी कालावधीमध्ये संपूर्ण पालघर जिल्ह्याला वेड लावून सोडलं त्या ट्रॉफ्यांनी, आणि याही स्पर्धेमध्ये आपण पाहतात युनिक ट्रॉफी हाऊस मधनंच या ट्रॉफी आपल्याला पाहायला मिळतात. दनसारमधनं एक चांगली सुरुवात, आणि खऱ्या अर्थानं मराठी माणूस ज्या वेळेला पुढे येतो, खऱ्या अर्थानं आपण पाहतात उद्योजकामध्ये आपण धंद्यामध्ये उतरणं गरजेचं आहे. आपण नेहमी सांगतो की बाहेरचे येऊन आपल्याकडे कमवतात, परंतु आपण करण्याची धमक ठेवत नाही. परंतु कौशल भोईर यांनी योग्य वेळेत ते एक चांगली सुरुवात केली म्हणायला हरकत नाही. मेहनत आहे, मेहनतीशिवाय तुम्हाला सहज काहीच गोष्टी नाहीत. त्यांच्यासमोर बिग नेम मयूर भागवत ब्रँड आहे आंबेवाडीचा. सातत्यानं जिथे जिथे मात्र कौशल भोईर, तिथे तिथे आता मयूर भागवत ही जोडी आपल्याला पाहायला मिळत असते. फटका बिटवीन द गॅप निघून जाईल, सीमारेषेच्या बाहेर आलाय चौकार. 4. चांगला बॉल आहे. पंच धीरज पाटील यांनी पाहिलं आणि तदनंतर दर्शवलं की तो बॉल चांगला आहे. काय फटका खेळला, क्रॅकिंग स्ट्रोक. रोहित गुरुनाथ शर्मा कॉपीबुक स्टाईल ऑन दी अप, आणि तदनंतर कव्हरला बॉल क्लिअर करत असताना चौकार आपल्याला पाहायला मिळतोय. 4 बॉलचा खेळ झाला, 15 धावा. बॅटिंग देखील खोल आहे. यश फाउंडेशन संघर्ष मुरबे नावामध्ये संघर्ष आहे, तो संघर्ष करावा लागतो. याही वेळेला फटका तर खेळला, बॅकवर्ड पॉईंटमधनं खेळाडू वेगानं आले आणि तिथून आपण पाहतात सिंगल मिळाली. या सिंगलच्या साह्यानं षटक क्रमांक आपण पाहतात दुसरं चालू आहे, आणि दुसऱ्या षटकातला अगदी शेवटचा बॉल बाकी असे विघ्नेश ठाकूर आणि मृण्मय मोरे आम्हाला दर्शवतात. स्कोर काढला धावसंख्या 16. धावसंख्या फलकावरती 16 आहेत. अगदी शेवटचा बॉल इथून बाकी असेल. गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होत आहेत. याही वेळेला हाफ ट्रॅकरचा बॉल थोडेसे बॅकफुटला आले, ऑन द टोस फटका खेळला, आणि तदनंतर आपण पाहतात इथून सिंगल इथे मात्र मिळतंय. काय घडलंय, बॅटला बॉल लागलाय, लक्षात घ्या मुरबे संघ. बॅटला बॉल लागून गेलेला आहे, या अशा गोष्टी दिसत आहेत. मुरबे संघ पाहिलं जाईल, लक्षात घ्या. आक्रोश करणं आणि जे आपल्याकडे तंत्रज्ञान आहे त्या सगळ्या गोष्टी पाहू आपण. चला, बॅटला बॉल लागलाय बघा. बॅटला बॉल लागल्यानंतर तो ओव्हर थ्रो मध्ये नाही कन्वर्ट करता येणार, तिथं तो बॉल डेड होतोय मित्रा. आता ज्या काही गोष्टी आहेत पंच तिथून दर्शवतात. पंचांचा निर्णय अंतिम राहील. संघासाठी एक एक रन भरपूर महत्वाची आहे. तुमचा जो आक्रोश आहे, तुमचा जो प्रयत्न अगदी बरोबर आहे, परंतु इथून आपण पाहतायत बॅटला जिथे बॉल लागला आणि तदनंतर त्या गोष्टी क्लिअर केल्या पंचांनी. आता 2 षटकांचा खेळ संपला आणि 17 धावा 8 पूर्णांक
5ची सरासरी राखत आपण पाहतायत 17 धावा धावफलकावरती आहेत. गोलंदाज गणेश तिसऱ्या षटकात दाखल झालेत. गणेश बिनबाद अशी जोडी आपल्याला पाहायला मिळते. विशाल तरे आणि हार्दिक मेर या दोन फलंदाजांची. ऑन स्क्रीन विशालला आपण पाहतायत कूल अँड काम, अगदी चेहऱ्यावरती शांतपणाचा हा असा खेळाडू, परंतु काय अफलातून फलंदाजी, अनेक गोलंदाजांची भंबेरी उडवणार आहे. नाव आहे फटका बिटवीन द गॅप, सीमारेषेच्या बाहेर आलाय चौकार. 4. ऍक्शन रिप्ले मध्ये आपण पाहू शकता काय फटका खेळला. डाव्या हाताचा तंत्रशुद्ध परिपूर्ण फलंदाज कसा असावा त्याचं ज्वलंत मूर्तिमंत उदाहरण. लेट कट फटका खेळला. स्क्वेअर ऑफ द विकेट आले. प्रयत्न भरपूर चांगले राहिले वडकून संघाचे, परंतु उत्तर नव्हतं त्या चेंडूला थांबवण्याचं. धावसंख्या आता 4 जरूर वेग घेईल आणि जाऊन पोहोचेल ती म्हणजेच 21-21 रन. पुढचा बॉल घेऊन गोलंदाज तयार. याही वेळेला कट करायचा होता. धावसंख्या इथे देखील एक मिळते आणि या एका धावेनं धावा जाऊन पोहोचतील त्या म्हणजेच 22-22 रन. आजच्या रजनीतला दुसरा संघ कुठला असेल जो मात्र आपण पाहतायत खऱ्या अर्थानं क्वालिफाय होईल सुपर 8साठी. सुपर 8चे जे संघ होतात त्यांच्या एका प्रतिनिधीनं निश्चित स्वरूपात सनीश शिंदे यांच्याकडे या, ज्यांना जे टी शर्ट्स आहेत 10 टी शर्टची साईज आणि तुमच्या संघाचं नाव तुमच्या त्या टी शर्टवरती प्रिंट होईल. शिंदे स्पोर्ट्स हे फक्त नाव नसून आता संपूर्ण पालघर जिल्ह्यामध्ये ब्रँड म्हणून आपल्याला पाहायला मिळतं. फटका इथे देखील खेळलाय. बॉल चाललाय एका बाजूला. आता हार्दिक देखील सांगतात की मीही थांबणाऱ्यांमधला नाही. विशाल माझ्या साथीने चांगलं क्रिकेट खेळतो, त्याला साथ देणं हे माझं कर्तव्य आहे. आणि ज्या पद्धतीने हा फटका खेळला बिटवीन द गॅप, सीमारेषेच्या बाहेर. 4. शेवटपर्यंत बॉलकडे पाहत राहिले. बॅकफुटला आले, जागा बनवली, क्रीजचा योग्य वापर केला आणि धावसंख्या 26 वरती. या षटकात गणेश थोडेसे मागडे साबित ठरतायत, जिथे धावा अगदी वेगानं खोऱ्यानं येत आहेत. 3 बॉलचा खेळ संपलाय. 26 रन हे धावफलकावरती बघायला मिळतात. एका बाजूला यश फाउंडेशन, संघर्ष मुरबे, प्रत्येक 32 आज इथे संघ खेळताना बघायला मिळतील. या 3 दिवसांमध्ये 32 संघांना निमंत्रण मिळालं आणि एक भाग्यवान विजेता या प्रथम क्रमांकाच्या चमचमत्या ट्रॉफीवरती कुणाचं नाव सन्मानानं लिहिलं जाईल. व्हाईट बॉल पंचांचे दोन्ही आज समांतर रेषेत. अक्कू यांना आपण पाहतायत. अक्षय राऊत एक दिग्गज क्रिकेटपटू, ओव्हरआर्म टेनिस बॉल क्रिकेट, अंडरआर्म क्रिकेटमध्ये देखील आपण त्यांना पाहिले. चांगला चेंडू. मला ही लाईन तुमच्याकडे असायला हवी. इथून मात्र मिळते ती म्हणजेच सिंगल. या सिंगलच्या साह्यानं 4 बॉलचा खेळ संपला आणि 28 धावा हे संपूर्ण आमचे दाते या स्पर्धेकरिता. भारती सावे असतील, कुंभार ब्रदर्स, रावी विशाखा मोरे, रुद्राक्ष संकेत शिंदे असे संपूर्ण आपल्याला पाहायला मिळतात आमचे जे कटआउट्स आहेत. इथे देखील आपण पाहतायत फेकी येईल चांगली. तत्पूर्वी धावसंख्या जर तपासून पाहिली तर आकार घेते 1 29 धावा. खूप चांगली रणनीती. जे कॅप्टन रोनितने संबोधलं की आम्ही बॅटिंग करत असणार प्रथमतः, त्यावेळेला आमच्या 40 रन महत्त्वाच्या असतील. आता त्या 40 धावा होतील काही प्रश्न आहे. बॉल येणारे 7 बाकी आहेत. पहिल्या इनिंगचा खेळ आपण पाहताय आणि रत्नदीप चषकाची ही दुसरी रजनी. ना भूतो ना भविष्यती. काय आयोजन केलंय नेत्रदीपक, सनी शिंदे अँड टीम, संपूर्ण आयोजक मंडळींना या स्पर्धेला सक्सेस होण्याकरिता खऱ्या अर्थानं दिवस रात्र मेहनत केली आणि आज ही स्पर्धा सक्सेसकडे वळत असताना खूप चांगलं आयोजन. या वेळेला पुन्हा एकदा बॅकफुटला येता क्षणी हा चेंडू राईज झाला. रायझिंग डिलिव्हरी. 3 षटकांचा खेळ संपतोय. 3 षटकांचा खेळ संपल्यानंतर 29 ला बिनबाद. जमेची बाजू काय तर भागीदारी 2 खेळाडूंमध्ये चांगली राहिली. 29 धावा धावफलकावरती आहेत. उर्वरित 6 बॉलचा खेळ बाकी असेल आणि या 6 बॉलमध्ये किती रन होतील, किती रन नाही होतील, विकेट जातील नाही जातील, या सगळ्या गोष्टी आहेत ते बघण्यासाठी येऊया पुन्हा एकदा. 6 बॉलचा खेळ बाकी असताना. बजा 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 पप्पा भाई 6 बॉलचा खेळ बाकी आहे या मॅच मध्ये. आता सध्या मैदानाच्या आत पहिल्या इनिंगचा खेळ चालू असताना टॉस पराभव झाल्यानंतर अनेक वेळा सिद्ध करून दाखवलंय मुरबे या संघानं की टॉसच तुमच्या सामन्याचा रिझल्ट नसतो. आणि इथे देखील आता चांगली अशी फलंदाजी. गोपाळ आलेत. षटक क्रमांक 4 मध्ये गोपाळ यांना आपण पाहताय. पहिलाच बॉल फटका तर जरूर केला. फेकी येईल तद्वरती आपण पाहतायत. सिंगल मिळते. चेंडू निश्चित स्वरूपात आपण पाहतायत. काय घडलंय, पंचांनीच घेतलेला आहे का? यस, पंच अक्षय राऊत अक्कू हे मात्र शहानिशा करतील आणि तदनंतर दर्शवतील की हा बॉल नो आहे की मग फेअर डिलिव्हरी आहे.
फुलर लेनचा बॉल होता. मुरबे संघ आपण टेक्नॉलॉजीमध्ये आहोत, काही टेन्शन घेऊ नका, ज्या काही गोष्टी असतील त्या समोर येणार आहेत. संघ ज्या वेळेला मैदानाच्या आतमध्ये खेळत असतो त्यावेळेला वाटतं ना की एक एक रन संघासाठी महत्वाची आहे. जिथे आपण पाहतायत पंच जातील त्यांच्या जागेवरती आणि दर्शवतील की या सगळ्या गोष्टी काय आहेत. विनोद पाटील साहेब ज्यांच्या माध्यमातून या स्पर्धेकरिता अनलिमिटेड चहा, अगदी आपण पाहतायत या थंडी, गुलाबी थंडीमध्ये वाफाळलेला चहा, चव अशी की जिभेवर रेंगाळते. एकदा टेस्ट करून बघा विनोद पाटील साहेबांच्या हातची चव. आणि निश्चित स्वरूपात त्यांनी मात्र या स्पर्धेकरिता फेअर बॉल. धावसंख्या फलकावरती 30 आणि 30 वरती एकही धक्का नाही. ही जमेची बाजू यश फाउंडेशन संघर्ष मुरबे या संघाच्या बाजून राहिले. यावेळेला फटका तर जरूर खेळलाय, सिंगल मात्र इथे देखील मिळेल आणि या सिंगलच्या साह्यानं 31 धावा धावफलकावरती आहेत. आजच्या दिवसात आई भवानी धनसार इन ॲक्शन मध्ये बघायला मिळेल. कौशल भोईर, शुभम भोईर, अमोल भोईर, तदनंतर श्रीकांत भोईर, हर्षद भोईर, मित्तल मोरे. चांगला संघाची बांधणी, खराब फॉर्म असतो क्रिकेटमध्ये, परंतु एक काळ त्याही संघाने गाजवल्या म्हणायला हरकत नाही. परंतु यावेळेला विशालच्या पायावरती बॉल आणि दोन्ही खेळाडूंना फक्त पाहत ठेवलं आणि बॉल त्यांच्या मधून अगदी मोजून मापून खेळलेला फटका बिटवीन द गॅप 4. यावेळेला आपण पाहतात फलंदाज बाद झालेत आणि नवीन फलंदाज तेजस, एक होनहार खेळाडू, खूप चांगलं ज्याने खऱ्या अर्थाने क्रिकेट दाखवले मुरबे या संघासाठी. 35 रन फलकावरती आहेत. यावेळेला आपण पाहतायत पंच व्हाईट बॉल दर्शवत आहेत. 36 धावा धावफलकावरती. जे मंचा हे टार्गेट सेट केलं होतं. सन्माननीय केतन घरत सरांना विनंती करतोय की प्लीज आपण मुख्य व्यासपीठावरती येण्याची कृपा करावी. लक्की चायनीज सेंटर अँड भुजिंग सेंटरचे प्रोप्रायटर सन्माननीय केतन घरत साहेबांना विनंती करतोय की आपण आमच्या मुख्य व्यासपीठावरती येण्याची कृपा करावी. तुमचं रत्नदीप चषकामध्ये सहर्ष हार्दिक स्वागत आहे. सनी मोरे यांच्या विनंती, सनी शिंदे यांच्या विनंतीस मान देऊन आपण आमच्या मुख्य व्यासपीठावरती या. केतन घरत साहेब तुमचं सहर्ष हार्दिक स्वागत. फिल्डिंग टीमने रिव्ह्यू घेतलाय की हा बॉल फलंदाजाला ब्लश करून जातोय की काय. स्कोर 36. ऑन फील्ड जो डिसिजन आहे तो इथून तुम्हाला पुढे कॅरी करावा लागेल, कारण फुटेजमध्ये एवढं क्लिअर नाही दिसत आहे की तो बॉल आहे की नाही. त्या अनुषंगाने हा व्हाईट बॉल पंचाने दर्शविला, म्हणजेच धावसंख्या आता जाऊन पोहोचते 36. 36 धावा, उर्वरित 2 बॉलचा खेळ बाकी. रत्नदीप चषक 2026ची दुसरी रजनी. प्रेक्षकांनी भरलेलं हे अतिशय सुंदर मैदान होळी नाकाचं. इथे आपण पाहतायत फटका तर जरूर खेळला, सिंगल मिळते आणि आता तेजस स्ट्रायकिंग एंडला. खूप चांगले फलंदाज आहेत ते. अगदी आता शेवटचा बॉल 37. 37 धावा या धावफलकावरती आहेत. संघर्ष यश फाउंडेशन मुरबे हा संघ आपल्याला पाहायला मिळतोय मैदानाच्या आत. केतन घरत सरांचं स्वागत करण्याकरिता मी विनंती करतोय मयूर मोरे यांना. मयूर मोरे यांना विनंती करीन की सन्माननीय केतन घरत साहेबांचा आपण यथोचित स्वागत सन्मान करावं. लकी चायनीज सेंटर अँड भुजिंग सेंटरचे प्रोप्रायटर आणि त्यांचं आम्ही या स्पर्धेमध्ये करतोय सहर्ष असं हार्दिक स्वागत. मुख्य व्यासपीठावरती बंड्याभाऊ मात्रे देखील आहेत. एक जबरदस्त व्यक्तिमत्व, कार्य सम्राट म्हणून आपण त्यांना पाहिलंय. त्याचबरोबर सचिनजी प्रजापती सरांचं देखील या स्पर्धेच्या माध्यमातून आम्ही यथोचित स्वागत सन्मान करतोय.
मुकेश मोरे यांना विनंती करीन की आपण सचिन प्रजापती सरांचं या स्पर्धेच्या माध्यमातून सहर्ष यथोचित स्वागत सन्मान करावं. त्यांच्या माध्यमातून सुपर 8च्या टी शर्ट्स आपल्याला पाहायला मिळतात. प्रजापती सर आपण या आणि मोरे सरांच्या शुभ हस्ते तुमचं या स्पर्धेच्या माध्यमातून सहर्ष असं हार्दिक स्वागत आहे. सचिन मोरे सर आपण या तुमच्या शुभ हस्ते. सचिन प्रजापती सर आपल्याला पाहायला मिळतात. शगुन NX 2025 आणि त्यांचं या स्पर्धेच्या माध्यमातून सहर्ष असं हार्दिक स्वागत. ज्यांनी सुपर 8 करिता या टी शर्ट इथे प्रोव्हाइड केलेले आहेत. ज्या संघ क्वालिफाय होत आहेत त्या संघांची साईज, 10 संघांचे जे टी शर्ट खेळाडू आहेत त्यांच्या साईज आणि तदनंतर संघाचं नाव त्या टी शर्टवरती येईल. शिंदे स्पोर्ट्स फक्त नाव नाही तर ब्रँड. संपूर्ण पालघर जिल्ह्यामध्ये येणाऱ्या काळात डंका वाजला जाईल. आणि इथे आपण पाहतायत सचिन प्रजापती कमी वयामध्ये खूप चांगल्या पद्धतीनं उद्योजक म्हणून उत्तुंग भरारी. साधी सुरुवात आणि साधी सुरुवात तुम्हाला ब्रँड बनवते आणि त्याचंच ज्वलंत उदाहरण म्हणजेच आपल्याला पाहायला मिळतात सचिन प्रजापती. नेक्स्ट मॅच तोही तेवढाच महत्त्वाचा. एका बाजूला संघ तपासून पाहिला तर दीपक 11 टेनी आणि एका बाजूला आपण पाहतात तारापूर कलंदर, तारापूर 11A म्हणजेच शाकीर मुल्ला. यांच्यातली मात्र एक महत्त्वाची मॅच तुम्हाला बघायला मिळेल. जाऊया रंचेजला. इथून सुरुवात. गोलंदाज रोनित. .38 38 धाव्यांचं टार्गेट रोनित. गोलंदाजी ट्रॅकवरती. एका बाजूला मागील मॅचचा मॅन ऑफ द मॅचचा हकदार जितेन. पहिलाच बॉल पंचांनी मीटरमध्ये स्क्रोल केलाय त्याला म्हणजेच डॉट बॉल आहे. डॉट बॉल तुम्हाला थोडंसं टेन्शन वाढवणारा राहील. मुरबे संघासमोर 38 धावा उभ्या करायच्या असतीलच तुम्हाला संयम राखावा लागेल. खऱ्या अर्थानं चांगले गोलंदाज मुरबे संघाकडे जरूर आहेत. यावेळेला फटका खेळलाय. काय फटका खेळलाय. नेत्रदीपक अगदी कौशल भोईर त्या फटक्याकडे पाहत राहिले आणि अपेक्षित करत असतील की धनसार संघाने देखील अशीच फलंदाजी करावी आणि ज्या अनुषंगानं सातत्यानं एक चांगलं त्यांचं नेतृत्व असतं. आई भवानी धनसार संघाला ज्या ज्या वेळेला ते मैदानाच्या आतमध्ये घेऊन येतात आजच्या दिवसात देखील त्याच अपेक्षांसह उतरणारा संघ आपल्याला पाहायला मिळेल या पुढील पॅनलमध्ये. पहिला बॉल डॉट, दुसऱ्या बॉलमध्ये चौकार, अफलातून फटका. फक्त क्षेत्ररक्षक होते ते पाहत राहिले. अगदी त्यांना भुरळ घातली की काय आणि त्यांचे पाय जणू काही मातीत गाडून ठेवले आणि त्यांच्या बाजूने हा चौकार चोरला. 2 बॉलचा खेळ झाला. 2 बॉलचा खेळ संपल्यानंतर रणसंख्या फलकावरती 4. गोलंदाज तयार. इथे देखील फटका तर खेळलाय जरूर. काय क्षेत्ररक्षण केलंय दर्शक तरे. खूप चांगलं क्षेत्ररक्षण. मुरबे संघाची ओळख आहे. दर्शक तरेचं आपल्याला क्षेत्ररक्षण बघायला मिळालं. ॲक्शन रिप्ले आपण पाहताय. फटका जितेननं चांगला खेळला परंतु डेडिकेशन ज्या संघाची टी शर्ट, ज्या गावाच्या नावानं टी शर्ट आपण घालतोय या वेळेला आपण पाहतायत इथे निश्चित स्वरूपात सिंगल मिळते आणि या सिंगलच्या साह्यानं धावसंख्या आता 4 बॉलचा खेळ संपल्यानंतर 5. एका बाजूला रोनित, एका बाजूला आपण पाहतायत फलंदाज गोपाल आणि जितेन. या दोघांची आघाडीची जोडी आहे. 4 बॉलचा खेळ झाला. 5 धावा. पहिला बॉल डॉट, दुसऱ्या बॉलवरती 4, तिसरा बॉल डॉट आणि चौथ्या बॉलवरती सिंगल. 5वा बॉल घेऊन गोलंदाज रोनित तयार. यश फाउंडेशन संघर्ष मुरबे विपक्षात. संघ आहे जय हनुमान वडकुन यांच्यातला अत्यंत चुरशीचा सामना. पुढील बॉल. फटका इथे देखील खेळलाय. क्षेत्ररक्षक आहेत तिथे ध्रुव अर्थात छोटू. या नावानं ज्यांना प्रेम संपूर्ण मुरब्यामध्ये मिळालं ऑन स्क्रीन त्यांना आपण पाहताय. पाटील नेटवर्कचं कौतुक करावं तेवढं कमी आहे. खूप चांगलं कॅमेरा वर्क. इथे टॅप तर केलाय आणि क्षेत्ररक्षक विशाल तरे बॉलला फील्ड करतील. तुर्तास जर आपण तपासून पाहिलं तर धावसंख्या इथून आकार घेते आणि जाऊन पोहोचते ती म्हणजेच पहिल्या षटकाचा खेळ संपल्यानंतर 6 धावा. घेऊया एक छोटासा ब्रेक आणि ऐकूया रिफ्रेशमेंट घेणारं एक सुमधुर गीत.
थँक्यू सो मच. नेक्स्ट मॅच तारापूर कलंदर, तारापूर 11A आणि विपक्षात दीपक 11, स्वर्गीय दीपक यांच्या स्मृतीस त्यांच्या आठवणींना उजाळा देण्याकरिता दीपक 11 हा संघ बांधला गेला. युवांनी भरलेला संघ आणि त्याच संघाला आता डी ग्रुपला सुरुवात होईल आणि टॉस टाइम तोही आपण घेणार आहोत. सध्या जर तपासून पाहिलं तर पहिल्या षटकाचा खेळ संपला. आता दुसऱ्या षटकात अनिश एक युवा उभरता सितारा. मुरबे संघ सांगतात की उभरते सितारे नुसतेच नाही, त्यांना आम्ही घडवतो संध्याकाळच्या सत्रात प्रॅक्टिस सेशनला, आणि तोच अनिश. चांगला बॉल, पहिलाच बॉल, वेगावरती स्वार, अचूक टप्पा, यष्टीरक्षक रोहित यांची योग्य साथ आणि डॉट बॉल. कोणी घेतल्या रिव्ह्यू बॅटिंग टीमनं? व्हाईट बॉलसाठी अक्कू हा रिव्ह्यू असेल का बॅटिंग टीमचा? एक रिव्ह्यू तुम्हाला आहे, तो तुम्ही कसा वापरता याही गोष्टी आहेत. पंचांच्या भूमिकेत धीरज पाटील लाल्या, या नावाकडे कसली कमी नाही. तुम्ही पंच म्हणा, तुम्ही खेळाडू म्हणा, तुम्ही उद्योजक म्हणा, तुम्ही कुठल्याही गोष्टी म्हणा, लाल्या यांचं नाव घेतलं की ऑलराऊंडर, आणि तेच लाल्या आपल्याला पाहायला मिळत आहेत. काय घडतंय, काय बिघडतंय. जिथे आपण पाहतात अनिश यांचा चेंडू आहे, इथे ऑन स्क्रीन आपण बघणार आहोत. इट्स अ फेअर डिलिव्हरी. चांगला चेंडू आपल्याला पाहायला मिळतोय. हिमांशु सिंग, अगदी आपण पाहतायत खूप चांगलं वर्क. लाईव्ह स्ट्रीम कशी ऑपरेट करावी पाटील नेटवर्क्स या मोठ्या चॅनलमध्ये ज्या वेळेला तुम्हाला संधी मिळते त्यावेळेला खऱ्या अर्थानं तुम्ही तुमची गुणवत्ता दाखवता. एका बाजूला आपण पाहतायत संघ असेल तारापूर कलंदर शाकीर, आणि एका बाजूला दीपक 11. अतिशय चांगला मॅच. इनविजिबल ही स्पर्धा आली आणि दीपक 11 पॅराडाईज बोईसर संघाला धारात इथे पाडलं फायनलच्या मॅचमध्ये. सॉफ्ट हँडनं फक्त दिशा देत सिंगल, इथे चोरटी धाव पाहायला मिळते. दुसऱ्या षटकाला सुरुवात होत असताना पहिला बॉल डॉट, दुसऱ्या बॉलवरती सिंगल आणि धावसंख्या फलकावरती 7. 38 रन्स ऑन द स्कोर कार्ड, जे मात्र आपण पाहतात लागले गेले पहिल्या इनिंगमध्ये. आणि तदनंतर आता जर आपण तपासून पाहिलं तर 31 धाव्यांची गरज आहे. 16 बॉल आणि 16 बॉलमध्ये 31 धाव्यांची गरज. हा सामना आपल्याला पाहायला मिळतोय. अनिश पुन्हा एकदा तयार होतील. या वेळेला क्लीन बोल्ड फलंदाज इथे जितेन, बॅक टू द डगआउट, गॉन. थँक्यू. 38 धावा या धावफलकावरती आहेत, जे टार्गेट आपल्याला पाहायला मिळतं लागले आहेत. आणि त्यामध्ये आता 16 बॉलमध्ये 31. याही वेळेला मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न आणि तो प्रयत्न असफल. चेंडू सीमारेषेच्या बाहेर आलाय, षटकार. आणि आता या षटकारानं फलंदाज बाद होतील. विशेष नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये विशेष आहेत. आता विशेष त्यांना फलंदाजी करावी लागेल या मॅचला जिंकायचं असेल तर. यश फाउंडेशन संघर्ष मुरबे. क्रॉस बॅटनं फटका खेळण्याचा प्रयत्न होता. स्वतः अनिश वेगानं पुढे आले आणि तदनंतर चांगला चेंडू त्यांनी हाताळलाय. सध्या आपण पाहतात 5 बॉलचा खेळ संपतो या षटकामध्ये. आत्तापर्यंत खूप चांगली गोलंदाजी, 2 गडी बाद करत फक्त 1 धाव खर्च केली या अनिशनं. युवा प्रतिभावंत खेळाडू. इथे देखील आपण पाहतात आता डॉट बॉल येतोय. एका बाजूला आपण पाहतात जय हनुमान वडकून या संघासाठी कठीण काळ चालू आहे, स्ट्रगलिंग. टॉस टाइम, जिथे आपण पाहतात एका बाजूला तारापूर कलंदरे शाकीर आणि एका बाजूला दीपक 11 या टॉससाठी. चला, दोन्ही टीमचे कॅप्टन आपण टॉस करण्यासाठी यायचं आहे. मी केतन घरत यांना विनंती करेन आपल्या शुभ हस्ते टॉस या ठिकाणी केला जाईल. या केतनजी घरत यांना विनंती करेन की आपल्या शुभ हस्ते कॉइन स्पिन केला जाईल. चला, तारापूर 11, तारापूर कलंदर आणि दीपक 11 दोन्ही टीमचे कॅप्टन टॉस करण्यासाठी यायचं आहे. आणि केतनजी घरत यांना विनंती करेन की आपल्या शुभ हस्ते कॉइन स्पिन व्हावा. चला, दोन्ही टीमचे कॅप्टन आपण जॉईंट व्हायचं आहे.
हो टू कॉमेंट्री बॉक्स उत्कर्षजी पाटील यांचा आवाज पुन्हा एकदा आपण ऐकूया कॉमेंट्री बॉक्समधून. थँक्यू सो मच. 38 धाव्यांचं टार्गेट. आता 12 बॉल आणि 12 बॉलमध्ये रन करायच्यात या मॅचला जिंकण्याकरिता. 31 यावेळेला शॉर्ट बॉल होता आणि त्या बॉलचा देखील नाही व्यवस्थित समाचार घेता आला. फलंदाज रन आउटच्या स्वरूपात बाद होत आहेत. आता खऱ्या अर्थानं मोठी फलंदाजी जी वडकूंकडनं अपेक्षित करत होते दर्शक तरे यांचं कौतुक करावं लागेल. शेवटपर्यंत बॉलकडे पाहत राहिले. बुलसाय आणि तदनंतर आपण पाहतात बॉलला आतमध्ये ढकललं. नेक्स्ट मॅचचा टॉस तोही तेवढाच महत्त्वाचा, परंतु याही मॅचकडे तेवढंच बारकाईने लक्ष दिलं जातं. द्रुतेश आलेत गोलंदाजी ट्रॅकवरती. नवीन फलंदाज भावेश. बॉलचा खेळ झाला तो म्हणजेच एक. यावेळेला फटका खूप चांगला. चेंडू निघून जाईल सरळ सीमारेषेच्या बाहेर. प्रयत्न चांगले ठेवले अंशूचे, परंतु चेंडू निघून जाईल सीमारेषेच्या बाहेर. 4. चला तारापूर टीमचा कॅप्टन प्लीज लवकरात लवकर या. माझा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचत असेल तर प्लीज टॉस का बॉस जॉईन करायचं आहे. केतनजी गरज साहेब यांच्या शुभ हस्ते आपण टॉस करणार आहोत. तारापूर कलंदर तारापूर 11. चला या केतन गरज यांच्या शुभ हस्ते टॉस कॉइन स्पिन केला जाईल. छाप आणि काटा. चला तारापूर 11 टीमचे कॅप्टन यावेळेला कॉइन हेड. थँक्यू व्हेरी मच केतनजी गरज. आपण व्यासपीठावर जाऊन मॅचचा आनंद घ्यावा. जास्त वेळ घेणार नाहीये. टॉस जिंकलाय. काय निर्णय असेल आपला? प्रथम आम्ही फिल्डिंग घेणार. ऑल द बेस्ट. दोन्ही टीमच्या कॅप्टनला धन्यवाद व्यक्त करतो आणि लगेच जाऊया आपण कॉमेंट्री बॉक्समध्ये. तत्पूर्वी तारापूर 11 ऑन द टॉस अँड इलेक्टेड टू बोल. जाऊया कॉमेंट्री बॉक्समध्ये. उत्कर्ष पाटील यांचा आवाज ऐकूया. धन्यवाद सो मच. धन्यवाद. प्रमोद सरांच्या माध्यमातून आपण तिथे टॉस प्रतिक्रिया पाहिली. हेमंत पाटील सरांचं इथे शुभ आगमन. त्यांना विनंती करतो की प्लीज आपण आमच्या मुख्य व्यासपीठावरती येण्याची कृपा करावी. मॅच आता तापलाय. जिथे 8 बॉल करायचे होते 26 त्यावेळेला आलाय चौकार आणि आता या मॅचमध्ये रन करायच्या 7 बॉलमध्ये अर्थात 22 धावा. सन्मान्य निलेश पाटील साहेब आपल्याला पाहायला मिळतात. दिव्यांग व्यक्तींकरिता गरजेचे जे वस्तू असतात त्या वस्तू अगदी विनामूल्य इथे उपलब्ध करून देत असताना निलेश पाटील साहेब एकदा त्यांच्यासाठी जोरदार टाळ्या व्हायला हव्या. जे मात्र दिव्यांग व्यक्ती आहेत त्यांच्याकरिता जे वॉकर असतील, व्हीलचेअर असेल, सगळ्या ज्या गोष्टी आहेत त्या मात्र विनामूल्य ते उपलब्ध करून देतात आणि त्यांचं देखील अशी माणसं समाजात असणं गरजेचं आहे. कोणासाठी तरी आपण मदतीचा हात देतो हे तुम्ही पुण्याचं काम करता आणि ते निलेश पाटील साहेब आपल्याला पाहायला मिळत आहेत ज्यांनी खऱ्या अर्थानं हँडिकॅप लोकांकरिता खूप चांगली संकल्पना विनामूल्य त्यांची जी काही साहित्य त्यांना लागतात ते पुरवत आहेत. त्यांचं मनपूर्वक धन्यवाद. धावसंख्या फलकावरती जर आपण तपासून पाहिली तर आता 16 वरती धक्के लागले. 4 38 धावांचं पाठलाग. 6 मध्ये रन करायच्यात 22. आता उत्तर तुमच्याकडे फक्त एक. चौकार चौकार आणि चौकार. नवीन फलंदाज अल्पेश दीपेश. 6 बॉल आणि 6 बॉलमध्ये धावा करायच्यात त्या 22. यश फाउंडेशन संघर्ष मुरबे. चला टीम बेटिंग कमी घ्या. नेक्स्ट मॅच देखील खूप चुरशीचा बघायला मिळेल. डी पॅनलला सुरुवात होते आणि त्यामध्ये पहिलाच सामना दीपक 11 आणि एका बाजूला आपण पाहतात तो म्हणजे जय हनुमान वडकुन या संघांमधला एक महत्त्वाचा सामना तुम्हा सगळ्यांच्या भेटीला. 6 बॉल आणि 6 बॉलमध्ये धावा करायच्या त्या म्हणजेच या मॅचला जिंकण्याकरिता 22 म्हणजेच 6 चेंडू आणि 6 चौकार. पहिलाच बॉल. चांगला चेंडू एका बाजूला दीपेश देखील सांगतात की नामुंडांना चांगला बॉल आहे, आपण आर्ग्यू करून नाही चालणार. पुढचा बॉल. फटका अप्रतिम. जिथे छोटू होते ध्रुव त्यांना बीट करत बॉल वेगाने निघून जाईल. 4 बॉल आणि आता 4 बॉलमध्ये रन करायचे या मॅचला जिंकण्यासाठी ते म्हणजेच 18. चांगला फटका शेवटच्या क्षणाला का होईना परंतु इथून प्रयत्न चालू आहेत की या सामन्यामध्ये कसं आम्हाला पुन्हा येता येईल. गोलंदाज तयार. इथे आता मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न आणि तिथे अनिश यांच्या मस्तकाला दस्तक देत चेंडू सीमारेषेच्या बाहेर षटकाराकरिता. षटकारला अनिवार्य बंधन आहे या अंडरआर्म टेनिस बॉल क्रिकेटमध्ये. 38 षटकारमध्ये मात्र हे क्रिकेट खेळलं जातं. आज अंडरआर्म क्रिकेट खूप चांगलं सुधारलं. पालघर बॉक्स क्रिकेट असोसिएशनची ज्या वेळेला संघटना झाली आणि तदनंतर या अंडरआर्म टेनिस बॉल क्रिकेटचा
कायापालट झाला, जिथे वेळेचं नियोजन आलं आणि डिसिप्लिन आले आणि हे टेनिस बॉल अंडरआर्म क्रिकेट खूप चर्चेत राहिलं. मुख्य व्यासपीठावरती सलामी देणारा षटकार आणि आता या षटकारानं फलंदाज बाद. दोन चेंडू आणि दोन चेंडूंमध्ये रन करायचे ते म्हणजेच 18 या मॅचला जिंकण्यासाठी विशाल आपल्याला पाहायला मिळतात. फटका पाटील स्वीप सिंगल मिळेल. सिंगलच्या साह्यानं आता इथे या सामन्यामध्ये वर्चस्व कायम यश फाउंडेशन संघर्ष मुरबे या संघाचं आपल्याला पाहायला मिळतं. अगदी शेवटचा बॉल आहे आणि इथे देखील आपण पाहतायत यश फाउंडेशन संघर्ष मुरबे आजच्या दिवसातील आपल्याला तिसरा संघ बघायला मिळतोय जो सुपर 8 मध्ये एक कर्णधार आपण या तुमच्या 10 खेळाडूंची साईज आणि त्या संघाचं नाव त्या टी शर्टवरती लिहिलं जाईल. शिंदे स्पोर्ट्स यांच्या माध्यमातून या मॅचचे मॅन ऑफ द मॅच 14 बॉलमध्ये 21 धावा आणि गोलंदाजी करत असताना देखील विशालनं 1 षटक 2 गडी बाद 5 धावा देत जबरदस्त ऑलराऊंडर परफॉर्मर बॅक टू बॅक दुसऱ्या मॅचमध्ये मॅन ऑफ द मॅच विशाल तरे. या विशाल आपण मॅन ऑफ द मॅच आहात. सौरभ पाटील, सागर पाटील, ओमकार पाटील आणि निखिल पाटील यांना मी विनंती करतोय की प्लीज आपण या. तुमच्या शुभ हस्ते आपण मॅन ऑफ द मॅच हा किताब देणार आहोत तो म्हणजेच विशाल याला. या मॅन ऑफ द मॅच एनर्जी ड्रिंक किट, त्यानंतर टी शर्ट, शिंदे स्पोर्ट्स मेडल आणि तदनंतर आपण पाहतात सामनावीर हा पुरस्कार. सौरभ पाटील, सागर पाटील, निखिल पाटील आणि ओमकार पाटील यांना विनंती करतो की आपण या. तुमच्या शुभ हस्ते मॅन ऑफ द मॅच आपण देणार आहोत विशालला. सलग दुसऱ्या मॅचमध्ये मॅन ऑफ द मॅच राहिलेत. बॅटिंग करत असताना 21 धावा, गोलंदाजी करत असताना 2 गडी बाद आणि मॅन ऑफ द मॅच एक बेस्ट ऑलराऊंडर म्हणून आपल्याला पाहायला मिळतात विशाल. या निखिल पाटील चॉकलेट बॉय म्हणून आपल्याला पाहायला मिळतात. सातत्यानं दोस्तीच्या दुनियेचा राजा माणूस आणि खऱ्या अर्थानं हेड ऑफिस हे त्यांचं बुकिंग असतं. सकाळी 9 ते 7, 7 ते 9 आणि ते निखिल पाटील आमच्या साथी आणि या मॅन ऑफ द मॅच विशाल तरे.